नमस्कार, कुक विथ मी चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे शेवई उपमा। त्यासाठी तेल गरम करून घेऊयात। तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी, जिरा, मोहरी तडतडली की त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, कांदा टाकून छान परतून घेऊयात। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये चिरलेले गाजर, हिरवे मटार, तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता। भाज्या छान व्यवस्थित परतून घेऊयात। भाज्या व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये गरम मसाला, धनेपूड, लाल तिखट, हळदी पावडर हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये मी रोस्टेड शेवई टाकत आहे। तुमच्याकडे रोस्टेड नसेल तर तुम्ही सुरुवातीला थोडे रोस्ट करून घेऊ शकता। सर्व व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊयात। शेंगदाणे टाकल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकून छान व्यवस्थित मिक्स करून चवीनुसार मीठ टाकूयात। मीठ टाकून छान व्यवस्थित मिक्स करूयात। मिक्स झाल्यानंतर चिरलेली कोथिंबीर टाकू आपण। कोथिंबीर टाकून छान हलवून घेऊयात। छान शेवई शिजल्यानंतर चला तर मग सर्व करूयात।